रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आजचा जो विषय आहे हा खूप चांगला फ्लॅट आहे, जो 2 BHKचा फ्लॅट असणार आहे। कॉम्प्लेक्सचा जर विचार केला तर गोल्डन पार्क नावाचं कॉम्प्लेक्स आहे, जे एकदम माझेवाडा जंक्शन स्थित आहे। भविष्यात येणारं माझेवाडा जंक्शन जे आहे मेट्रोचं, ते आपल्या घरामधनं दिसतं। म्हणजे रोडच्या पलीकडल्या साईडला गेलं तर त्या साईडला घोडबंदरच्या पलीकडल्या साईडला गेलं तर माझेवाडा जंक्शन आहे, आणि ह्या साईडला आपण आला तर सिटीमध्येच येते। मग गोकुळनगरला लागून असणारं गोल्डन पार्क नावाचं कॉम्प्लेक्स आहे, जे एक माझेवाडा एकदम लोकेशनलाच चौकावरतीच आहे, जिथे तुम्ही बन्सल हॉस्पिटल म्हणा, त्या सगळ्या गोष्टी आहेत, किंवा लिरडे हॉटेल इथून जवळ आहे। ह्या सगळ्या कॉम्प्लेक्सच्या जवळच हा गोल्डन पार्क नावाचा कॉम्प्लेक्स आहे। इथे तुम्ही स्विमिंग पूल सोडून बाकी क्लब हाऊस वगैरे आहे, गार्डन आहे। जुनं कॉम्प्लेक्स आहे, जुनं इन द सेन्स 2013ची सोसायटी झालेली आहे। 2013ला सोसायटीत, म्हणजे थोडक्यात जर विचार केला आपण तर तसं जर बघितलं तर 2013ला सोसायटी म्हणलं, त्याच्या अगोदर जवळ 4-5 वर्ष हे कॉम्प्लेक्स बनलेला असणार आहे। तर इथे 4,500 रुपये मेंटेनन्स असणारा हा फ्लॅट आहे, आणि कार्पेट जर विचार केला तर 700 कार्पेट असणारा, विथ आपल्याला एक स्टील पार्किंग, म्हणजे कवर्ड स्टील पार्किंग यांची ह्या मालकांची ऑलरेडी आहे। आणि जर आपण समजा हेच कंपासद्वारे जर याचा विचार जर केला, खरं तर 2 फ्लॅट आहेत आजूबाजूला, एक त्या साईडला, एक ह्या साईडला, असे 2 फ्लॅटचं प्रावधान ऑलरेडी तिथं आहे। आणि जर समजा आपण कंपास विचार केला तर साऊथ वेस्ट हा फ्लॅट असणार आहे। साऊथ वेस्ट म्हणजे बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता, पलीकडल्या साईडला एक फ्लॅट आहे, ह्या साईडला एक फ्लॅट आहे, आणि समोर आल्यानंतर समोर एक फ्लॅट आहे, आणि इकडे जर तुम्ही बघितलं इकडे पण फ्लॅट आहेत, पण 2 लिफ्टचं प्रावधान आहे। तशी बिल्डिंग जर बघितली तर ग्राउंड प्लस 12 माळ्याची बिल्डिंग आहे, पण हा जो फ्लॅट आहे आपला हायर फ्लोअरलाच फ्लॅट आहे। ज्यावेळेला फ्लॅटच्या आतमध्ये आपण एंट्री करणार आहात त्यावेळेला बघू शकता किती मोठा आणि किती प्रशस्त असा हॉल आहे। हॉलच्या ह्या साईडला तुम्हाला प्रॉपर डायनिंगसाठी स्पेस मिळालेला आहे, आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इकडे तुमचा हॉल आहे। हा हॉल तुम्ही बघू शकता किती मोठा आणि किती प्रशस्त आहे। आणि बिल्डिंग तुम्ही जर घरामधनं बघितलं तर तुम्हाला समोर जे मेट्रो आपलं माझेवाडा मेट्रोचं जे स्टेशन झालेलं आहे ते तुमच्या घरामधनं दिसतं। माझेवाडा जंक्शनचा जो खालचा रोड आहे तो तुम्हाला दिसतो। आणि नंतर जेव्हा आपण ह्या हॉलमधनं ह्या साईडला येणार आहोत, तर हॉलमधून आला तर तुम्हाला खूप मोठा असा इथे मधला जो पॅसेज आहे तो खूप मोठा आहे, जवळजवळ 3-4 फुटाचा पॅसेज मिळतो। आणि इमिडिएटली असं मोठं प्रशस्त असणारं एक किचन आहे, जे एल शेपमध्ये बनवलेलं आहे, ज्याच्यात तुम्हाला गॅसची पाईपलाईन आलेली आहे। असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही फ्रीज वगैरे ठेवायला त्याला सगळी अशी मोठी जागा तुम्हाला मात्र किचनमध्ये नक्की मिळते। आणि किचनच्या जस्ट आपण अपोजिट साईडला जर आपण आलो तर इथे गेस्ट बेडरूम आहे। ते गेस्ट बेडरूम पण बघितलं तर ते पण मोठं आणि प्रशस्त आहे, कारण जुनं ते सोनं म्हणतो आपण, त्यामुळं जुने जे घर आहेत त्यांचे कार्पेट वाईज जर विचार केला तर ते मोठमोठे दिसतात आणि ते असतात। पण ज्या मंडळींना माझेवाडा जंक्शनला लागणारं ट्रॅफिक नको आहे, ज्या मंडळींना कापूरवाडी जंक्शनचं ट्रॅफिक नको आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हे लोकेशन खूप सुंदर आणि चांगलं असू शकतं। इथनं ठाणा स्टेशनचा जर विचार केला तर 15 मिनिटात 10 मिनिटात तुम्ही ठाणा स्टेशनला नक्की पोहोचू शकता। आणि नंतर पुढे आल्यानंतर इथे त्यांनी एक वॉशरूमसाठी वेगळं प्रावधान दिलेलं आहे, जे वॉशरूम तुमच्या इकडे वेगळं असणार आहे। परत इथे हात धुवायला एक वेगळी जागा दिलेली आहे, आणि नंतर इकडे आलात तर इकडे आंघोळीसाठी परत वेगळा त्यांनी प्रबंध ऑलरेडी आतल्यात करून ठेवलेला आहे। आणि जर इकडनं ह्या बाथरूममधनं आपण इकडे जर आलो तर इथं तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी प्रॉपर अशी जागा आहे, जी जागा तुम्ही वॉशिंग मशीनला किंवा कपडे वाळवायला, पाण्याची टाकी वगैरे हे प्रावधान सगळं वरती करून ठेवलेलं आहे। पाण्याचा प्रॉब्लेम नाही, पण इथे पण पाण्याची टाकी लावलेली आहे, आणि पुढे एक पाण्याची टाकी लावून ठेवलेली आहे ऑलरेडी, वरती पण पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे। त्याच्यानंतर मग हे बाथरूम संपल्यानंतर इमिडिएटली आपण हे दुसऱ्या बेडरूमला येतो। त्याच्यानंतर इथे पण जरी आलात तर इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला मोठं आणि प्रशस्त दिले गेलेलं आहे। याच्यात पण वरती पाण्याची टाकी लावलेली आहे, कारण जुन्या काळात त्या गोष्टी करता येत होत्या, पण आता त्या तेवढं राहिलेलं नाही आहे। त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर तुम्हाला एक परत मोठं बेडरूम आहे। ते बेडरूम जरी बघितलं तर तिकडे ह्या साईडला त्यांनी कपाटाचं प्रावधान ऑलरेडी केलेलं आहे, इथं कपाट तुम्ही लावू शकता। नंतर बाकी तुमचा बेड ह्या साईडला बसेल। आणि इकडनं जरी तुम्हाला बघितलं तर इकडनं पण जे मेट्रो जंक्शन आहे, माझेवाडा मेट्रो जंक्शन, हे तुमच्या घरामधनं तुम्हाला प्रॉपर दिसतं, किंवा ज्युपिटर हॉस्पिटल म्हणा, हे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्या आजूबाजूला, पण आपण रोडच्या ह्या साईडला आहोत। अशा पद्धतीचा हा 700 कार्पेट असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे। लोकेशन तुम्हाला मी सांगितलं गोकुळनगरपासून जवळ आहे म्हणून। अशाच पद्धतीचे हा फ्लॅट आहे, याच्यावरती तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन वगैरे घेऊ शकता, कारण याच्यात OC म्हणा, CC म्हणा, त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आलेल्या आहेत, आणि त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्या बँकेकडनं तुम्ही लोन घेण्याचं प्रावधान मात्र इथं नक्की उपलब्ध होऊ शकतं। राहिला प्रश्न पार्किंगचा, तुम्हाला पार्किंगबद्दल मी पण बोललो। ज्या मंडळींसाठी अशा पद्धतीचं घर हवं आहे त्यांच्यासाठी हा ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहे। लोकेशन चांगलं आहे म्हणून याची किंमत जी आहे ती मालकांनी ठेवताना 1,35,00,000 रुपये ठेवलेली किंमत आहे।
पण तुमचं पेमेंट त्या सगळ्या गोष्टीचं स्ट्रक्चर बघितल्यानंतर फ्लॅट आवडल्यानंतर आपण त्यांच्याशी कॉल घेऊ शकतो की बाबा याच्यात निगोशिएशन किती करायचं आहे म्हणून. तर आपण त्यांना निगोशिएशनसाठी स्कोप थोडासा नाही असं बिलकुल नाही, स्कोप आहे. तुम्ही ऑफर करा, त्यानंतर आपण त्यांच्याशी घर बघा, ऑफर करा, त्याच्यानंतर आपण त्याच्यात कमी करण्याचा प्रयत्न करू. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आम्ही रोज प्रयत्न करतो आहे. घरं काय आम्ही बनवलेले नाही, तर घरं हे बिल्डरनी बनवलेले, विकणारे मालकांनी पैसे घातलेले असतात. त्याच्यामुळं रेटमध्ये प्रत्येकाचा हा वेगळा मनस्थिती वेगवेगळी असू शकते. त्याच्यामुळे त्याच्यात आमची काही चुका होत नाहीत. विनाकारण काय कोणी काही बोललं नाही तर खूप बरं होईल. दुसरं कामाबद्दलचं बोला तुम्ही, पण किमतीबद्दलचं ते काय आमच्या हातामध्ये नक्कीच नसतं. बऱ्याचशा गोष्टी आमच्या हातात काही नसतात. 90% लोक आमचं ऐकतात, 10% लोक ऐकत नाहीत. त्याच्यामुळं त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला माफ करा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ आमचे बघत राहा. आम्हाला सबस्क्रायबर्स पण करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट्स पण करा. तो थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.